हाऊ मेनी टाइम्स मोर इंटेन्स इज 60 डेसिबल साऊंड दॅन 30 डेसिबल साऊंड. किती इंटेन्सिटी आहे ते शोधायचं आहे. ठीक आहे. फॉर्म्युला काय लाऊडनेसचा? लाऊडनेस इज इक्वल टू 10 log to the base 10 I upon I naught. ठीक आहे. तर आता इथे काय सांगितलेलं तुम्हाला, दोन लाऊडनेस दिलेले, त्याचा अर्थ हा L1 चा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आणि इथे I1 असेल आणि हा L2 चा फॉर्म्युला आहे काय, 10 log to the base 10 I2 upon I naught. बरोबर बरोबर. L2 चा हा हे येणार. ठीक आहे. आपल्याला काय विचारलंय, इंटेन्स किती इंटेन्स आहे हा लाऊडनेस, याच्यापेक्षा किती इंटेन्स आहे. मग काय करणार, याच्यातून हा सबट्रॅक्ट करायचा. ठीक आहे. किती इंटेन्स किती टाइम्स इंटेन्स आहे तो कळेल. म्हणजे L2 मायनस L1 इज इक्वल टू काय येईल बरं, 10 log ऑफ I2 अपॉन I नॉट आणि मायनस काय, मायनस 10 log I1 अपॉन I नॉट. बरोबर बरोबर. मग काय येईल बरं, 10 कॉमन घ्या. ठीक आहे. लॉग ऑफ डिव्हिजन काय असतं, सबट्रॅक्शन. लॉग ऑफ डिव्हिजन काय येतं, सबट्रॅक्शन. मग याला असं लिहिलं चालेल का, लॉग ऑफ I2 मायनस I नॉट आणि परत मायनस I1 आणि मायनस ऑफ मायनस म्हणजे काय झाला, प्लस I नॉट. हे कॅन्सल आउट होईल. म्हणजे इक्वेशन काय राहिलं, 10 लॉग I2 अपॉन I1. I2 मायनस I1 म्हणजे I2 अपॉन I1. ठीक आहे. आणि हा L2 मायनस L1 किती आहे, 60 मायनस हे किती आला, 30. हा 0 0 गेला. म्हणजे इक्वेशन काय आलं तुमचं, 3 इज इक्वल टू 3 इज इक्वल टू लॉग ऑफ I2 अपॉन I1 आणि हा काय बेस 10. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो बरं, याचा अर्थ काय होतो की याचा आन्सर काय येईल, 10 to the power 3. ठीक आहे. काय सांगितलं, लॉग ऑफ जर A आणि B असेल आणि आन्सर त्याचं C आहे, तर काय असतं ते, A ची पॉवर काय आहे C, की आन्सर काय येतं B. ठीक आहे. A रेस टू C इज इक्वल टू B येतं. म्हणजे 10 रेस टू ही पॉवर काय येणार आहे, ही व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे किती आलं, I2 अपॉन I1 हा किती आला, 10 रेस टू 3 म्हणजे 1000. ठीक आहे. म्हणजे I2 इज इक्वल टू 1000 इंटू I1. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पहा. क्वेश्चन जरी मोठा वाटत असला तरी इझी आहे. 2 साऊंड वेव्स ईच ऑफ वेवलेंथ लॅम्बडा अँड हॅव्हिंग सेम अँप्लिट्यूड, दोघांचा अँप्लिट्यूड काय आहे ए, अँड 2 सोर्सेस, दोन सोर्सेस आहेत S1 अँड S2 असे दोन सोर्सेस आहेत, interfere at a point P if part difference S2P minus S1P is lambda by 3. पार्ट डिफरन्स दिलेला आहे. ठीक आहे. S2P S1P ते नका बघू सध्या. काय दिलंय पण पार्ट डिफरन्स लॅम्बडा बाय 3 म्हणजे डेल्टा एक्स लिहूयात आपण, काय आलाय तो लॅम्बडा बाय 3. देन अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह ऍट P विल बी, अँप्लिट्यूड विचारलंय काय असणार आहे आणि काय दिलेलं आहे तुम्हाला, कॉस 120 ची व्हॅल्यू दिलेली, किती दिली ती, -0.5. किती दिली ती, -0.5. हे समजलंय का, काय केलंय, काय विचारलंय आपल्याला, अँप्लिट्यूड काय ते विचारलंय. काय विचारलंय तुम्हाला, अँप्लिट्यूड काय ते विचारलंय. रिझल्टंट अँप्लिट्यूड, रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला काय रे, अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस थीटा. हा आहे अँप्लिट्यूड, रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला. 2 साऊंड वेव्हज आहे, दोघांची वेव्हलेंथ लॅम्बडा आहे, अँप्लिट्यूड पण काय आहे सेम. आपल्याला काय विचारलंय, अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह. तर काय काढणार, रिझल्टंट वेव्हचं जे अँप्लिट्यूड असतं ते काय येतं, R इज इक्वल टू अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस थीटा किंवा फाय. फाय म्हणजे काय असतो, त्यांच्यातला फेज डिफरन्स असतो त्या दोन्ही वेव्हज मधला. आता इथे अँप्लिट्यूड काय दिलेले आहेत, सेम दिलेत. मग A1 A2 लिहायची गरज आहे का, मग ते काढून टाकले, A1 A2 काढून टाकले. ठीक आहे. मग काय लिहू शकतो आपण याला, 2A स्क्वेअर बरोबर प्लस 2A स्क्वेअर आणि कॉस काय फाय. पण फेज डिफरन्स माहिती का तुम्हाला, नाही. फेज डिफरन्स कसा काढू शकतो, पार्ट डिफरन्स वरून काढू शकतो. फेज डिफरन्स आणि पार्ट डिफरन्सचा फॉर्म्युला काय, डेल्टा फाय इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू डेल्टा एक्स, दॅट इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा, डेल्टा एक्स ची व्हॅल्यू काय आहे, पाय बाय 3, लॅम्बडा बाय 3, लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल आउट होईल आणि काय आलं ते 2 पाय बाय 3 आणि तीच काय
270 नाही 3 पाय/2 ची व्हॅल्यू असते ती. ठीक आहे, काय आहे ती 120. नसेल येत तर काय करायचं 180 पुट करायचं इथं. 180 पुट केलं म्हणजे 2 × 180 अपॉन 3 आणि 3 कितीचा येतो 3 6 जा म्हणजे 60 आलं. 60 × 2 120. ठीक आहे, मग फाय ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला किती येते 120. मग पुट करा त्याच्यात √2a² ब्रॅकेट मध्ये 1 प्लस cos फाय. cos फाय म्हणजे काय मायनस ऑफ 0.5 cos 120. ठीक आहे, किती आली ती √2a² इन ब्रॅकेट 1 मायनस 0.5. ठीक आहे, 1 मायनस 0.5 किती येतो 0.5 येतो. म्हणजे √2a² इंटू 0.5 म्हणजे किती आलं ते 5 2 जा 10 म्हणजे 1a² आणि किती आलं ते a 1a² म्हणजेच a. बरोबर. पुढे the end correction of vibration of air column in a tube of circular cross section will be more if the tube is. हा एंड करेक्शनचा फॉर्म्युला आहे, हा पण फॉर्म्युला लिहून घ्या. एंड करेक्शन इज 0.3 × d. d इज डायमीटर ऑफ द ट्यूब. डायमीटर वाढलं तर एंड करेक्शन वाढतो. ठीक आहे, मग एंड करेक्शन जास्त कधी असेल ज्यावेळी डायमीटर वाढतंय. डायमीटर कधी वाढतंय ज्यावेळी तिला काय केलं त्या ट्यूबला काय केलं वायडन केलं. वायडन केलं म्हणजे असं विड्थने वाढवलं. 0.3 d. d इज वायडन म्हणजे वाढवलं, असं हे वाढवलं ब्रेथ वाढवली. ब्रेथ नाही म्हणता ना त्याला, ज्याचा डायमीटर इन्क्रीज केला असं असं होतं ना पहिलं त्याला असं केलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. हा झालाय माझ्या मते आपला. ठीक आहे, परत एकदा करून घ्यायचा. हा काय क्वेश्चन आहे पहा. The string has mass per unit length 10⁻⁻6 kg per centimeter. आता mass per unit length किती दिलेला आहे 10⁻⁻6 kg per centimeter दिलंय. त्याला मीटर मध्ये करायला लागेल. काय येईल ते 10⁻⁻6 kg अपॉन सेंटीमीटरचं मीटर काय होतं 10⁻². वर जाऊन काय होईल +2 होईल आणि मग -6 +2 म्हणजे किती आलं 10⁻⁴ kg पर मीटर. हे काम झालं. ठीक आहे, आता पुढे काय करायचं आहे. द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक वेव्ह दिलेलं आहे y इज इक्वल टू टेन्शन इन द स्ट्रिंग इज. काय फाइंड करायचं आहे टेन्शन फाइंड करायचं आहे. ठीक आहे, टेन्शन फाइंड करायचं आहे. टेन्शन कसं फाइंड करणार वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे काय √T/ मास पर युनिट लेंथ. ठीक आहे, मग टेन्शन इज इक्वल टू काय येईल बरं स्क्वेअर घ्या दोन्ही बाजूला. ठीक आहे, म्हणजे काय येईल v² इंटू m इज इक्वल टू काय येणार आहे टेन्शन. m मल्टिप्लिकेशन लागेल ना. ठीक आहे, मग त्यासाठी तुम्हाला काय लागतंय वेलॉसिटी लागते. मास पर युनिट लेंथ आहे, वेलॉसिटी लागते ना. वेलॉसिटी ऑफ वेव्ह कशी काढतो बरं आपण काय करायला लागतं ओमेगा अपॉन के करावं लागतं. इथे ओमेगा बघा काय वेलॉसिटी ऑफ वेव्ह इज इक्वल टू काय येईल ओमेगा. ओमेगा इक्वेशन सोबत कम्पेअर करा 0.2 sin 2x मायनस काय रे 80 t. मग हे काय sin 2x इथं होता ना हे असं ब्रॅकेट. ठीक आहे, हा काय के आणि हा काय ओमेगा. ठीक आहे, म्हणजे याचा फॉर्म्युला काय ओमेगा बाय के म्हणजे काय आला 80/2 म्हणजे किती आला 40. वेलॉसिटी मिळाली. वेलॉसिटी याच्यात पुट करा. ठीक आहे, म्हणजे वेलॉसिटी टेन्शन इज इक्वल टू काय येणार आहे वेलॉसिटीचा स्क्वेअर म्हणजे 40 चा स्क्वेअर म्हणजे 40 × 40 इंटू मास पर युनिट लेंथ किती आहे 10⁻⁴. 4 4 जा 16 इंटू 00 आणि इंटू 10⁻⁻⁴ म्हणजे 4 पॉईंट इकडे शिफ्ट करायचं म्हणजे 0.16. बरोबर. ठीक आहे, हा करा बरं एकदम इझी आहे क्वेश्चन. डॉपलर इफेक्ट